नमस्कार मंडळी, येस ताई ऑफिशियल या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर चला, मी आज भन्नाटाची एक रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यापर्यंत. ती म्हणजे सगळ्यांच्या आवडीची आहे, सगळ्यांच्या घरी बनली जाते. ती म्हणजे चिकन बिर्याणी. तर चला आपण बनवायला स्टार्ट करूया. इथं मी चिकन धुवून घेतलेलं आहे. अद्रक आणि लसूण याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आता अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, हळद आणि दही लावून घेणार आहे मी. छान मिक्स करून आहे ना, झाकून ठेवायचं आहे आपल्याला. आता तोपर्यंत बाकीची तयारी करूयात. इथं खोबरं कापून घेतले, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक आहे, हे बारीक करून घेतले आहे मी. इथं 4 कांदे आणि 4 टोमॅटो घेतलेले आहेत. कांदे आणि टोमॅटो कापून घ्यायचे. आता कांदा कापून झालेला आहे. आता टोमॅटो पण कापायचे. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता बघा. आणि रेसिपी आवडली तुम्हाला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर पूर्वतयारी तर झालेली आहे आपली. आता पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला, त्याला तेल टाकून घेतले आणि आता कच्चा मसाला टाकायचा आहे. छान तळून घ्यायचा आहे. कच्च्या मसाल्यामध्ये तेजपत्ता, मिरं, लवंग आणि दालचिनी आहे. त्याच्यात कांदा पण टाकून घेतला आहे. छान आता कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे आपल्याला. चला, टोमॅटो पण टाकले आणि मी याच्यात मीठ पण टाकलेलं आहे थोडंसं. झाकण ठेवून घेऊयात, म्हणजे पटकन शिजला जाईल कांदा टोमॅटो. आता खोबऱ्याचा मसाला पण टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला. कांदा टोमॅटो खोबरं छान शिजलेलं आहे. परत एकदा मिक्स करूया. याच्यात मी 2 चिकनचे मसाले पाकिट टाकत आहे. तर धना पावडर पण टाकायचे. मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा काळा मसाला टाकला आहे.
चला आता चिकन टाकून घेऊया आपण. चिकन सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी. मी चिकनमध्ये थोडं गरम पाणी करून टाकलेलं आहे चिकन शिजण्याकरता. तोपर्यंत इकडं आपण तांदूळ उकळून घेण्यासाठी पाणी ठेवले. पाण्यामध्ये मीठ, तेजपत्ता, थोडी लवंग आणि मिरे टाकून घेतले मी. झाकण ठेवून घ्यायचे. पाण्याला उकळी आणायची. तांदूळ धुवून घेतलाय मी. पाणी तर छान उकळलंय. त्याच्यात मी गॅस बंद करून 10 मिनिटासाठी मी तांदूळ टाकणार आहे त्याच्यात आणि झाकण ठेवणार आहे. बरोबर मी 10 मिनिटं ठेवणार आहे तांदूळ याच्यात गॅस बंद करून. इथं चिकन तर शिजून तयार झाले तोपर्यंत. बघूयात आता आपण तांदूळ शिजलेला आहे का. बघा छान शिजलेला आहे तांदूळ. आता मी थर लावणार आहे, एक चिकनचा आणि एक राईसचा. नंतर एकदा चिकन टाकणार आहे मी. नंतर राईस टाकून घ्यायचं आहे. बिर्याणी तर साधीच बनवलेली आहे, पण खायला एक नंबर लागते अशा पद्धतीने केले तर. बघा तुम्ही एकदा करून. थोडी कोथिंबीर टाकून घेतली मी. याच्यात 2 कलर टाकत आहे, एक हिरवा आणि एक लाल, जेणेकरून बिर्याणी दिसायला पण छान दिसेल आणि खायला तर छान लागणारच आहे. आता थोडा मी 3-4 मिनटं वाफ काढून घेणार आहे. तर झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला 3 ते 4 मिनटं. तर तयार झाली आपली बिर्याणी. आता चला जेवायला घेऊयात आणि तुम्ही पण या जेवायला. मी चिकनचा थोडा पातळ रस्सा पण केला होता आणि इथं कोशिंबीर पण करून ठेवली होती. तर चिकन बिर्याणीची थाळी आपली तयार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.